लोकसभेचे बिगुल वाजल्यानंतर भिवंडी लोकसभेची महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला मिळेल याबाबत अनेकांना उत्सुकता होती। पारंपरिक काँग्रेसचा असलेला मतदारसंघ आपल्या वाट्याला यावा यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून जोरदार ताकद लावण्यात आली। अखेर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून भिवंडी लोकसभेसाठी सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर झाली। परंतु त्याआधी काँग्रेसकडून देखील या मतदारसंघासाठी उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले गेले। त्यामुळे काँग्रेसच्या गोटात सध्या नाराजी आहे। काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे आणि माजी खासदार सुरेश टावरे यांनी तर आक्रमक भूमिका घेत अपक्ष निवडणूक देखील लढवण्याची तयारी केली होती। परंतु बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर होताच वरिष्ठांच्या आदेशानंतर काँग्रेस नेते शांत झाले, परंतु त्यांची नाराजी मात्र अद्याप संपलेली दिसत नाही। बाळ्यामामा यांचे प्रचार दौरे आणि सभा सुरू झाल्यात। असे असताना काँग्रेसचे स्थानिक नेते मात्र शांत आहेत। काही दिवसांपूर्वी बदलापूरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा मेळावा पार पडला, मात्र काँग्रेसकडून अद्याप काहीच हालचाली सुरू असल्याचं दिसत नाही। काँग्रेसचे कोणतेही पदाधिकारी बाळ्यामामा म्हात्रे यांच्यासाठी बाहेर पडलेले दिसत नाहीत। उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी बदलापूर काँग्रेस शहर अध्यक्ष संजय जाधव यांनी आक्रमक होत काँग्रेसचा उमेदवार नसेल तर आम्ही सामूहिक राजीनामे देऊ असा आक्रमक पवित्रा घेत बाळामामांचं काम करणार नाही असं म्हटलं होतं। कारण भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा असलेला पारंपरिक मतदारसंघ, त्याच्यावर आमच्या मित्रपक्षाने दावा ठोकलेला आहे। वास्तविक हा त्यांचा दावा चुकीचा आहे। नाही, उमेदवार हा काँग्रेसचाच असेल। पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला आयात केलेला उमेदवार नको किंवा आमच्या मित्रपक्षाचा उमेदवार आम्हाला नको। आम्हाला आमच्यातलाच आमचा निष्ठावंत जो गेली अनेक वर्ष पक्षाची सेवा करतोय अशातलाच आम्हाला उमेदवार द्यावा असे पदाधिकारी, जिल्ह्याचे अध्यक्ष आम्हाला त्यावेळेस ज्या काही सूचना करतील त्याप्रमाणे आमची भूमिका राहणार आहे। मग त्यावेळेस आम्ही सहकार्याची भूमिका असेल किंवा असहकार्याची असेल किंवा तटस्थ राहण्याची असेल, तो वरिष्ठ लेव्हलवरनं जेव्हा आम्हाला निर्णय होईल त्याप्रमाणे आम्ही आमची भूमिका घेऊ। काँग्रेसची नाराजी दूर करण्यात बाळ्यामामा म्हात्रे हे यशस्वी झाले नाहीत तर ही निवडणूक त्यांना नक्कीच जड जाणार आहे। कारण काँग्रेसची असलेली साथ ही बाळ्यामामा म्हात्रे यांच्यासाठी जमेची बाजू आहे। दरम्यान आता बाळ्यामामा म्हात्रे यांच्याविषयी काँग्रेसमध्ये अद्यापही नाराजी असून अजूनही त्यांचं काम करण्याचा आदेश आला नसल्याचे काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने खासगीत सांगितलंय। त्यामुळे काँग्रेसच्या गोटात असलेली ही नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे वरिष्ठ नेते आणि लोकसभेचे उमेदवार बाळ्यामामा म्हात्रे हे काय भूमिका घेतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। अरुण बैकर, वृत्त मराठी, वांगणी, बदलापूर। लाइक, कमेंट, शेअर and subscribe.